हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज सकाळी जो काही मी माझा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे असंच मी काल ना फोटो बघत बसले होते खूप सारे माझ्या कॉलेजचे, माझ्या मैत्रिणींचे आणि त्यामध्ये हे सगळे आमचे फोटो जुने मी प्रितिशला दाखवत होते आणि त्याला ना त्याचे स्वतःचेच लहानपणीचे फोटो बघून कसं तरी होतं. तो नाही बघत. म्हणजे मला कळत नाही ही कोणती फेज आहे मुलांची, पण तो नाही बघत. तर असं सगळं सुरू होतं आणि त्यातूनच मग मी ते गाणं देऊन ते रील बनवलं आणि ते माझ्या इतकं, माझ्यापेक्षाही जास्त ते तुम्हा लोकांना खूप आवडलं आणि इतक्या सुंदर, सुंदर तुम्ही कमेंट्स केलेल्या आहेत. तर अगदी सगळ्यांचे मनापासून, मनापासून, मनापासून आभार. खूप, 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 खूप सारं प्रेम माझ्याकडून, की तुम्ही माझ्या जर्नीला, आमच्या या जर्नीला इतकं छान प्रेम देताय, दाखवताय. तर मलाही खूप भरून आलं होतं, तो जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते किंवा बनवला होता आणि असं झालं होतं, की यार मी कोणता फोटो घेऊ, कोणता नको आणि खूप काही विचार न करता जे आवडतील ना, जे होते अवेलेबल ते सगळे मी घेतले. बरं, ते जाऊ द्या. हे मी काय दाखवतेय, तर मला माझ्या समोरच्या मैत्रिणीने, सुतन्वीने एक लिपस्टिक दिली आहे. मला एक दिली आहे, कल्पनाला एक दिली आहे. तर मी ना Zudio ही लिपस्टिक आहे. तर मला असं वाटलं, की लिक्विड लिपस्टिक असेल तर आपण याचा सिंदूर म्हणून वापर करूया. म्हणून मी आत्ता ना चेहरा धुवून सिंदूर लावायला म्हणून हे ओपन केलं. मी आज पहिल्यांदा ही ओपन केली लिपस्टिक. तिने देऊन पण मला बरेच दिवस झालं. आणि पाहतीये तर ही अशी क्रीम लिपस्टिक आहे. आणि काय शेड आहे राव हिचा, सुंदर आहे. म्हणून म्हटलं हे तुमच्यासोबत शेअर करावं व्लॉगमधून. कारण Zudio आपण बऱ्याच जणी जात असतो. मीच जात नाही शक्यतो. तर खूप दिवस झाले मी गेलेली नाहीये. तर हायड्रा किस क्रीम लिपस्टिक Zudio. तर ही अशी शेड आहे आणि हे बघा मी लावली आहे. अगदी थोडीशी लावली आहे. कारण फ्रेश वाटतं ना लिपस्टिकनी. चेहरा धुतल्यानंतर काहीच नसतं. मग मी काय करते, सकाळी स्किन केअर केलेलं असतं आणि आत्ता जेव्हा मी 4-5 वाजता चेहरा धुते ना, तर काहीच नाही लावत. जस्ट थोडीशी पावडर लावते, पॉन्ड्स पावडर लावते आणि त्यानंतर थोडीशी लिपस्टिक म्हणजे टिंट वगैरे आपण यूज करतो ना, वॉटर टिंट वगैरे. तर त्याऐवजी मी हे घेतलं होतं सिंदूर लावायला म्हणून. कारण म्हटलं टिकली लावलेली नाहीये. मंगळसूत्र काढलंय मी. ते जे मी काढलंय ते घातलंच नाही. कारण इथे ना इथे असे ना मंगळसूत्राचे असे वन उठलेत आणि आहोच मला बोलले, "तू घालू नकोस काही दिवस, हे जाऊ दे प्रॉपर." म्हणजे वेगळंच झालंय ते सोनं सतत असं इथे अडकवून बघा ना, असं दिसतंय, शेप आलाय असा काहीतरी आणि हे पूर्ण अजून इथे काही टॅनिंग व्हायला नको म्हणून मी ते काढून ठेवले थोडे दिवस. मी आता ते घालणार नाहीये. तर चला 5 तारखेपासून चक्क माझा कामाचा लोड वाढलाय कारण आमची कविता सुट्टीवर गेलेली आहे. पूर्ण घर झाडायचं, पुसायचं, भांडी धुवायची. तर या कसं असतं ना माणसाचं, माणूस हा सवयीचा गुलाम असतो आणि पूर्वी मला सगळीच काही सवय होती. अगदी इझिली मी सगळं काही करायची, ब्लॉगमधूनही शेअर करायची. पण आता 1 वर्ष, दीड वर्षापासून ही जेव्हापासून आली आहे ना, तेव्हा मी आळशी झाली आहे तेव्हापासून. तर चला आज ऑन कॅमेरा आपण सगळी काही कामं करूया. मी कशी करतीये बघा. कारण झाली आहे, आळशी तर झाली आहे मी. मूड अजिबात नाही आहे मला ही कामं करायची. पण काही ऑप्शन नाही. उद्या अहोनी सुट्टी घेतली आहे. माझी थायरॉईडची अपॉइंटमेंट आहे, फॉलोअप आहे. त्याच्याविषयी मी उद्याच्या व्लॉगमध्ये बोलेन, की काय रिपोर्ट आहे किंवा काय बोलतायत डॉक्टर, बाकीचं सगळं. हां, तर चला इथून पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजून बरीच काही माझी शॉपिंग रिसीव्ह झाली आहे, तीही मला तुम्हाला दाखवायची आहे. चला मग सुरुवात करूया. 꿀먹게 모퉁이에 baby bird and mama bird. पूर्वी जेव्हा मी माझी कामं म्हणजे ही घरातील झाडू, फरशी आणि भांडी ही सगळी कामं मी स्वतः करायची ना, काहीही वाटत नव्हतं. अगदी सहज होऊन जायची. पण आज हे काम स्टार्ट करतानाच अगदी म्हणजे मनाला तयार करावं लागलं मला. म्हणजे खरंच सवय ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एका धाग्यासारखी असते. आपण एकमेकांमध्ये धागे गुंफत जातो आणि नंतर ती विणी इतकी घट्ट होते, की आपणच ती तोडू शकत नाहीये. कविता जवळपास 15 दिवस येणार नाहीये. एवढ्या 15 दिवसासाठी खरं तर मी दुसरी मेड बघू शकले असते. पण म्हटलं नको, आपणच करून बघूया, की कितपत आपल्याला ते जमणार आहे. कारण दीड वर्ष झालं मी फरशी पुसणं वगैरे केलेलं नाहीये किंवा असं कंटिन्यू एवढं भांड्यानी फरशीचं काम आपल्या इतर कामांसोबत हा लोड सहन केलेला नाहीये. तर तेच मला करून पाहायचं आहे आणि म्हणूनच मी 15 दिवस म्हणजे या 15 दिवसासाठी माझं मी स्वतः कामं करून ॲडजस्ट करणार आहे. फरशी फक्त झाडून झाली आहे. मी ऐन वेळेला सगळं झाडून झाल्यानंतर मला खूप स्वच्छ दिसायला लागलं माझं घर. म्हणून मग मी फरशी पुसायचा प्लॅन ड्रॉप केलाय आणि वातावरण इतकं सुंदर झालंय, की कडक ऊन नाहीये आज.
चक्क 5:45 होत आहेत. 6:30 पर्यंत घरात ऊन असतं, पण आज बिलकुल ऊन नाही आहे कारण पावसाचं वातावरण झालंय. तर म्हटलं चला शॉपिंग दाखवूया आणि ही शॉपिंग रिसीव्ह होऊन पण 3-4 दिवस होत आहेत. रिटर्नची डेट नको जायला आणि तसंही मला कंटाळा आला होता. काम सुकारपणा मी लिटरली केलेला आहे, फरशी पुसलेली नाही आहे. तसंही माझ्या घरात लहान बाळ नाही आहे, जे कोणी म्हणजे रांगतं, खाली पडलेलं काही खातं किंवा काही कचरा करतं असं बिलकुलच काही नाही आहे. त्यामुळं घर स्वच्छ आहे. 2 दिवसातून एकदा जरी फरशी पुसली ना तरी मला होणार आहे. तर चला आपण पटकन शॉपिंग बघूया. मी खूपच बोलतीये आणि बरं जे रिसीव्ह झाले ना ते सगळं मी घालून पण दाखवणार आहे. तर सुरुवात आपण याच्यापासूनच करूया. तर मी एक योगा मॅट मागवलंय आणि तुम्हाला माहिती आहे की आहोंना पण योगा मॅट लागतं. रनिंग करून आल्यानंतर त्याच्यावरती त्यांचा एक्सरसाइज सुरू असतो आणि इतकं खराब झालंय ते योगा मॅट. लिटरली ना ते आता असं अंतरलं आणि काढलं ना तर त्याचे तुकडे पडायला लागलेत आणि अजून एक दुसरंवालं आहे ब्लॅक कलरचं, पण ते घाण झालंय. ते धुतलेलं नाहीये म्हणून ते वापरत नाहीयेत. तर ते आता मी धुवून आहोंना देणार आहे वापरायला ब्लॅकवालं, कारण ते त्यांच्या कंपनीने त्यांना दिलेलं आहे फ्रीमध्ये गिफ्ट म्हणून, योगा करा म्हणून. तर ते त्यांना वापरू दे आणि हे मी माझ्यासाठी ऑर्डर केले. तर मी घरीच सूर्यनमस्कार वगैरे घालत असते मूड आल्यानंतर. म्हणजे मी काय करते ॲक्च्युली डान्सच्या कधी अगोदर वॉर्मअपसाठी वगैरे मी थोडासा व्यायाम करते. तर हे बघा, हे सगळे प्रोडक्ट्स मी टॅग करणार आहे, डोंट वरी. याच्यासोबत बॅग पण मिळाली आहे. जर का मला वाटलंच की क्लासला जावं तर क्लासला जाताना हे घालून घेऊन जाण्यासाठी ही सोबत बॅग पण आहे. पहिला आपण मॅट बघूया. मस्त आहे ना, कलर कॉम्बिनेशन किती मस्त आहे. इकडून हे अशी झिगझॅगवाली लाईन आहे आणि इकडून हे बघा हे अशी डिझाईन आहे. तर छानच आहे. कोणत्या कंपनीचा आहे काय आहे? फिटनेस मंत्राचा आहे. इथे लिहिलेलं पण आहे फिटनेस मंत्रा. तर हे मी टॅग करते. छान आहे, मोठं मोठं आहे. याची काय स्टँडर्डच साईज असते, पण मला असं वाटतं माझ्याकडे जे आहे पहिलंवालं त्याच्यापेक्षा हे मोठं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. तर हे योगा मॅट आणि बरं का सेल सुरू होतोय मिंत्रा आणि फ्लिपकार्टवरती, तर नक्कीच ऑर्डर करा. हे मी जरा असं वाटते मला घाईच झाली ऑर्डर करायची, कारण 9 तारखेपासून सेल सुरू होतोय आणि आज किती आहे? आज 7 तारीख आहे. हे मला रिसीव्ह झालंय ऑलरेडी. हे असं आहे. बाईक म्हणजे कोणाची हेल्प घ्यायची गरज नाही किंवा पायात असं अडकवून पकडून हालत स्वतःची खराब करत जायची गरज नाहीये. बरं, मी मगाशी फक्त पावडर लावली ती, पण मी आता थोडंसं ना आवरून आली कारण मला खूपच ते पावडरमध्ये माझे ॲक्नेचे डाग दिसत होते, म्हणून स्वतःकडे मला बघवलं नाही, दया आली माझी मलाच, म्हणून मी थोडंसं आवरून आली आहे. आणि आज पहिल्यांदा मी ब्राऊन काजळ लावलंय. कसं वाटतंय सांगा हा मला. तर हे काजळ आहे मॅक्सचं. माहिती आहे खूप महाग आहे, पण मला त्यांनी ती फ्री प्रोडक्ट्स जे काही दिलेत ना त्यामध्ये दिलेलं आहे ते मॅक्सचं आणि सुंदर दिसते. तर पहिली गोष्ट ही तुम्ही पाहालच मला याचा वापर करताना. एक मोठंवालं प्रोडक्ट आहे जे सगळ्यात शेवटी आपण हे करूया. मला आहोंनी हे केले, ते मागवले माझ्यासाठी खास. म्हणे तुला पण गरज आहे, तुला डबल चीन यायला लागली आहे. तर मी सतत त्यांना छळत असते ना की माझ्या डबल चीनसाठी मला काहीतरी एक्सरसाइज सांगा. Hey, you've got this. ड्रेस ऑर्डर केलाय मी घरी घालायला. Are you beautiful? You're amazing. You're everything you need. Yeah. It's पण योगा मॅट पर्पल कलरचं ऑर्डर करतोय ना, तर वजन पण याच कलरचे ऑर्डर करूया. जास्त काही महाग नाहीये. तर मी टॅग करेनच. वाव, सुंदर आहेत ना. ऍक्च्युली हे महाग का नसतात, कारण हे लोखंडाचे नसतात. यामध्ये एवढ्या वजनाच्या आतमध्ये वाळू भरलेली असते, रेती भरलेली असते. किती सुंदर कलर आहे. आता या कलरसाठी मी हा वजनाचा व्यायाम करणार आणि मला आहो शिकवणार. का? तर माझं वजन वाढू नये म्हणून. कारण मला आहे थायरॉइड. हायपोथायरॉइडमध्ये वजन वाढलं तर फास्ट वाढतं आणि माझा थायरॉइड वाढला होता. रेंज असते नॉर्मल 5, तर ती माझी गेली होती 7.5 पर्यंत. नेहमी वजनाच्या बाबतीत मला असं थोडंसं कॉन्शियस राहायला लागतं. तर आता चला, याने आपण छान आता
वेटचा व्यायाम करूया, वजनं मारूया आणि छानपैकी हे जे काही वाढलंय डबल चीन वगैरे हे कमी करूया. हे बघा, असा काहीसा दिसतोय हा ड्रेस. म्हणजे इथे खूपच क्यूट दिसतोय, है ना? पूर्ण बघायचंय? समहाऊ मला नाही आवडला. याचा कपडा नाही आवडला मला. आणि मीही सजेस्ट करेन, की दिसायला जरी चांगला दिसत असेल, कोणाला आवडला असेल तर नका घेऊ. कारण कुरकुर वाजणारा तो कपडा आहे. त्यांनी म्हटलंय सिल्क कॉटन, पण कम्फर्टेबल नाहीये. प्युअर कॉटन असावं घरी रेग्युलर वापरण्यासाठी. तर मी हा रिटर्न करतीये. तुम्हाला दाखवते अजून एकदा सरळ. मेन कॅमेऱ्यानं दाखवते. वेट. हे बघा. याची ही जी काही डिझाईन आहे ना खाली किंवा हे नाही आवडलेलं मला आणि कपडा पण नाही आवडलेला. मेन याचा कपडा नाही आवडला. कलर खूप छान दिसला होता ऑनलाईन मला, म्हणून मी हा ड्रेस ऑर्डर केला होता. म्हटलं मोकळं ढाकळं घरी घालायला बरं पडतं आणि आम्ही व्लॉगर लोक रोज रोज 30 कपडे नाही वापरू शकत. म्हणजे आम्हाला व्हरायटी लागते, कारण आमचे व्लॉग असतात, तुम्ही आम्हाला बघत असता. त्याचमुळे आम्हाला असं वाटतं की यार सतत टी शर्ट आणि पॅन्ट तेच ते दिसायला नको आणि असे कपडे असायला हवेत, म्हणून मी हे उद्योग केला होता. आणि म्हटलं 800-850च काहीतरी आहे, जास्त महाग नाही आणि कॉटन मिळते म्हणून मी खुश होते. पण हे कॉटन नाहीये, तर तुम्ही नका घेऊ हा ड्रेस. हा टॉप खरंच खूप सुंदर आहे. मी जीन्स वरती घातलाय. किती सोबर कलर आहे, फिटिंग किती छान आहे आणि आवडला मला. हे बघा, डिटेलिंग पण छान आहे. ब्ल्यू वरती पण काही वाईट नाही दिसत आहे, चांगला दिसतोय, पण ब्लॅक वरती अजून छान दिसेल हा कलर. कशी बांधतीये मी. याच्या पण स्लीव्ज अशा आहेत. आवडतात मला या अशा. तर ही अशी सारी माझी शॉपिंग आहे आणि अजून शॉपिंग चालूच राहणार आहे, कारण मी बरेच प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत जे अजून यायचे आहेत. बरं, नायकाचा सुद्धा पिंक फ्रायडे सेल समथिंग काहीतरी आहे बहुतेक, की कोणता सेल आहे माहिती नाही, पण सेल चालू होणार आहे. जर का कोणाला काही मेकअप प्रोडक्ट घ्यायचे असतील तर आता तुम्ही नायकावरती घेऊ शकता. बऱ्यापैकी चांगल्या ऑफर्स असतात. हां, तर चला आता 6 वाजतायत. कडक असा चहा करणार आहे, कारण सकाळी चहा नाही केलेला आम्ही. म्हणजे आहो आल्यानंतर त्यांच्यासोबत छान जरा गप्पा मारत चहा प्यायला मस्त वाटतं. तसंही उद्या सुट्टी आहे, म्हणजे आता छान रिलॅक्स करू शकतो आपण. भाकरी आणि शेपूची भाजी, भात आणि वरण हा आता स्वयंपाक असणार आहे आजचा. चला. खूप सारा गवती चहा घालून मस्त असा चहा केला आहे आता आहोंच्या सोबत बसून. गप्पा मारत किंवा येणाऱ्या 2-3 दिवसाच्या सुट्टींचं प्लॅनिंग करत चहा घेणार आहे. मनाला इतकी हुरहुर लागली होती माझ्या ना, की असं वाटलं यार असं कसं झालं. मी सकाळीच थोडासा वेळ काढून डान्स प्रॅक्टिस करायला हवी होती. म्हणजे जी काही मी शॉपिंग तुम्हाला दाखवली त्या वेळेमध्ये माझी डान्स प्रॅक्टिस असते आणि ती राहूनच गेली आज. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आपण उद्या डबल करू. तर चला, अहो गुरुवार आहे त्यामुळे येता येता खूप सारी भाजी, फळं, फुलं घेऊन आले होते. ते सारे व्यवस्थित ठेवून दिलं फ्रीजला आणि लगेचच पुन्हा आता वापरण्यासाठी 1 लिटर इथे आणि पनीर बनवण्यासाठी 2 लिटर दूध घेतलेलं आहे मी. तर मी काय करणार आहे, आज व्हिनेगर यूज करणार आहे. खूप सारा लिंबू पिळायला लागतो. 1 लिंबूमध्ये हे दूध नाही फाटत, अगदी प्युअर दूध असतं हे. त्यामुळं सध्या माहिती आहे ना तुम्हाला दूध किती लिंबू किती महाग झाला. 1 लिंबू 10 रुपये, हो की नाही. तर व्हिनेगरने पटकन फाटतं दूध. आणि मला कोणीतरी ना कमेंट केली होती आपल्याचपैकी, की व्हिनेगर यूज करताना तू थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करत जा. तर मी आज तसंच केलं, की हाफ व्हिनेगर आणि हाफ पाणी, म्हणजे अर्धं असं प्रमाण घेऊन हे बघा किती छान पटकन फाटलं. आणि मी असं ऑब्झर्व केलं की लिंबूपेक्षा व्हिनेगरनी ना खूप सारं पनीर पडतं. एक तर ते दुधावरती पण डिपेंड असतं. हे फुल फॅटवालं म्हशीचं दूध आहे गोठ्यातलं, त्यामुळे तर पनीर छानच पडतं. तर हे 2 लिटरचं पनीर आहे. आत्ता म्हणजे स्वयंपाक करण्या अगोदर हे पनीर असं बनवून ठेवलं ना, की पूर्ण स्वयंपाक होईस तोपर्यंत, जेवण होईस तोपर्यंत हे छान थंड होईल आणि मग लगेच बांधायलाही बरं पडतं मग.
रात्रीच्या स्वयंपाकात जास्त काही डोकं न लावता भाताचं कुकर म्हणजे वरण भाताचं कुकर लावला, एखादी पालेभाजी आणि 2-3 भाकरी जेवढ्या लागतील तेवढ्या, म्हणजे सकाळच्या चपात्या जितक्या शिल्लक आहेत त्यावरती डिपेंड असतं, की हा पटकन स्वयंपाक होऊन जातो. उलट वेगळं काही करायचं म्हटलं ना, तर खूप साग्रसंगीत करत बसायला लागतं आणि खूप सारा वेळही लागतो आणि विचारही करावा लागतो. तर हे हेल्दीसुद्धा आहे आणि अगदी पटकन होणारा स्वयंपाक आहे. भाकरी तर इतक्या पटकन बनतात की काय सांगू तुम्हाला. तुम्हाला फक्त त्या जमायला हव्या, बस. आणि आवडीनं तर आमच्याकडे खातातच सगळे. प्रितिशला नाही आवडत अजूनसुद्धा मनापासून, पण तो खातो बिचारा. म्हणजे नखरे नाही करत इतके. I'll be yourself. भाकरी बनवून सुद्धा हा तवा इतका असा स्वच्छ राहायला हवा. वाटते का या तव्याकडे बघून की मी आत्ताच या तव्यामध्ये भाकरी बनवलेत आणि लगेचच भाजीला फोडणी घालते. तर हे असं असतं, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये प्रो होता ना, तेव्हा अगदी लिहिलं सगळं काही करू शकता. मी हे का सांगते, कारण बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा मी भाकरी दाखवते ना, तेव्हा मला कॉमेंट येते की ताई तुझ्यासारखी नाही जमत. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही डेली करा. एक तरी स्वतःसाठी भाकरी करून खा. हळूहळू तुम्हाला महिन्याभरात का होईना माझ्यासारखी छान अशी भाकरी करायला नक्कीच जमेल. तर खूप साऱ्या लसूण, हिरवी मिरची आणि भिजवलेली मुगाची डाळ घालून ही शेपूची भाजी, जी तव्यामध्ये अशी फोडणी घातलेली मस्त लागते. वरण आणि भात, भाकरी. तर आजचं हे जेवण बनवत असताना सुद्धा मी उद्याच्या दिवसाचा प्लॅन करत होते, की उद्या आपण खूप दिवसांनी दीनानाथला निघालो आहे. तर येता येता लास्ट टाईम जशी मी जंगली महाराज रोडवरती नाही सॉरी FC रोडवरती मी लखनऊ पॅलेस असं आहे एक शॉप, तिथे मी चिकनकारी कुर्तींची शॉपिंग केली होती. 2 चिकनकारी कुर्ती घेतल्या होत्या, एक बेबी पिंक अँड एक व्हाईट, ज्या मला खरंच खूप आवडल्या. आणि जे लोक चिकनकारी यूज करतात त्यांना माहिती आहे की काय फील असतं त्यांचं. आणि म्हणूनच मी प्लॅन करते की उद्या जर का हॉस्पिटलमधलं काम लवकर झालं तर आपण आहोंना येता येता तिथं थांबूया आणि चिकनकारी कुर्तींची पुन्हा एकदा शॉपिंग करूया. हे बघा, असं काहीसं सात्विक जेवण होतं आजचं. ताट थोडं छोटं झालं आणि सगळे पदार्थ मी एकदमच वाढले, त्यामुळे थोडंसं हे कंजेस्टेड झालेलं आहे. लोणचं मेन म्हणजे स्प्रेड झालेलं आहे आणि हे प्रवीणचं लोणचं आहे, जे मी डीमार्टमधून आणले आणि हे आम्हाला म्हणजे आम्हा तिघांनाही खूप आवडतं, अगदी घरच्या लोणच्यापेक्षा. का माहिती का? पण खूप आवडतं. कदाचित त्याला नाव प्रवीण आहे म्हणून असेल. तर चला, आहोंनी छानपैकी पनीर इथं सेट केलेलं आहे आणि कितीही सांगितलं आहो ना की हा उखळ असा उलटा ठेवायचा नसतो, तरी ते मला बोलतात की काही नाही होत, तो पडतो, त्यापेक्षा हे असाच ठेवायचा. तर हे त्यांचं काम आहे, त्यांनी केलेलं आहे आणि मी ओटा वगैरे छान क्लीन करून घेतलेला आहे. 9:20 होत आहेत आणि अगदी वेळेत माझी सगळी कामं आजची पार पडलेली आहेत. तर उद्या भेटेन पुन्हा छान छान चिकनकारी कुर्तींच्या सोबत. तर उद्याचा ही व्लॉग नक्की बघा आणि हो, लवकरच डेली व्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करेन. बाय, लव्ह यू ऑल.